राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करुणा, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, वरी दोई ठाईना सर्प जगत, तो स्वतंत्र आणि ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीचे आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय हरिकरण। ते जीवंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। चला, विचार सागर तरंग चौथा परिच्छेद तोच राहील, 55 वाटते। शेवटची एक शंका राहिली, तेवढी शंका घेऊन जो मध्यस्थी आहे तो संपत आहे। पुराण मतवाद्यांचे खंडन। तर आपण या अगोदर शिष्यानी मध्यस्थाला रामकृष्णांची शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून, रामकृष्णादी शरीरे म्हणजेच अवतारिक पुरुषांचे शरीरे हा पंचमहाभूताचा परिणाम नाही, तर साक्षात मायाचा परिणाम आहे। म्हणून ती माया कार्य आहेत, ती शरीरे माया कार्य आहेत आणि जीवाची अविद्या कार्य आहेत। पण कल्पना दोन्हीच्याही ठिकाणी आहे। मग
तो जसा नाटकामध्ये पुरुष काम करतो तसा जे अवतारिक आहेत ते नाटकाप्रमाणे कार्य करतात. त्यांच्या ठिकाणी अध्यास नसतो आणि अज्ञानही नसतं. सर्वज्ञ असल्यामुळं त्यांना स्वरूपाचं ज्ञान आहे. कारण त्यांची उपाधी ही शुद्ध सत्वगुण असल्यामुळं त्यांना स्वरूपाचं ज्ञान सदोदित आहे. मग असा पुरुष मग अवतारिक जरी असला तरी तो जीवाच्याच कर्माप्रमाणे कर्म करतो आणि जर त्याला लीला दाखवायच्या असतील तर तो लीलाही दाखवतो. मग त्याला दोरीनं बांधता येणार नाही. म्हणजेच अघटित घटना करून दाखवितो. मग शिष्य म्हणतो की जसं श्रीकृष्णाला त्याच्या आईनं दोरीनं बांधण्याचा प्रयत्न केला होता पण तो बांधला गेला नाही. याचाच अर्थ ती जी शरीरे आहेत ती अविद्या कार्य नाहीत, ती मायाची शरीरे मानावी लागतील. म्हणजेच ते पंचमहाभूताचे शरीरे नाहीत हे याच्यावरून ठरले जाते. आणि जर नाही मानलं तर मात्र मग पुराणांना विरोध येईल आणि तुम्ही पुराणिक आहात हे तुम्हालाच विरोध येईल. म्हणून त्यांनी तशी समजूत घातली आणि शेवटी सांगितलं देव शरीरे भूतकार्य नाहीत. मग असं सांगितल्याबरोबर मध्यस्थाला आणखी शंका झाली आणि तो म्हणतो अहो रज्जुबंधनादिकांचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे. जर दोरीनं जर बांधता आलं नाही म्हणून ते भूतकार्य नाहीत असं म्हणणं मला पटत नाही. मध्यस्थ म्हणतो तुम्ही म्हणालात की त्याला बांधता आलं नाही म्हणून ते भूतकार्य नाही, म्हणून ते मायाचेच कार्य आहे असं तुम्ही म्हणता, पण मला ते पटत नाही. कारण कसं, जर तसा नियम केला रज्जुपाशामध्ये ते देव शरीरे बंधनात पडले नाहीत म्हणून त्यांना जीवाच्या शरीरापेक्षा वेगळे शरीर म्हणायची, तर मग एखादा मांत्रिक किंवा योगी हे सुद्धा बंधनामध्ये पडत नाही. ते बांधले जात नाहीत, बांधलेले सुटून जातात. मग यांनाही यांचे शरीरे पंचमहाभूत रहितच मानावे लागतील, मायाचे शरीर त्यांची मानावी लागतील. कारण त्यांनाही बंधन घडत नाही. हिला म्हणतात तोडीला तोड. कसा शंका करतो पहा. अहो रज्जुबंधनादिकांचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे असे जर मानावे तर योग्याचे शरीरासही सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही. मग त्याचेही शरीरास भूतकार्य नाही असे म्हणावे लागेल. योग्याचे शरीर सुद्धा हे बंधनात पडत नाही. आता गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं तर ते बंधनात पडत नव्हते, है का नाही. अशा अनेक किस्से आहेत की योगी पुरुष हे बंधनामध्ये पडलेले नाहीत. मग तो म्हणतो हेही बंधनात पडत नाहीत.
जसं तुम्ही ईश्वराची शरीरच बंधनात पडत नाहीत म्हणता, तसे योगीही बंधनात पडत नाहीत. तर मग यांचेही शरीरे कसे मानावे लागतील? मग मायाचेच मानावे लागतील. पण आपल्या समोर यांची शरीर तर पंचमहाभूताचे आहेत. मग यावर तुमचे मत काय आहे? तर यामध्ये असा गुरुजीने एक वृत्ती प्रभाकर मध्ये एक दृष्टांत दिलेला आहे की योग्याची शरीरे ही बंधनात कशी पडत नाहीत आणि कशी पडतात. तर या ठिकाणी एक यांनी मुद्दा सांगितलाय की योग्याची शरीरे हे सुरुवातीला बंधनात पडतात, सुरुवातीला त्यांना बंधन होतंय, नंतर ते योगिक सामर्थ्यानं सोडतात. पण ईश्वर यांच्या ठिकाणी योगिक सामर्थ्य नाही. योगिक सामर्थ्यानं ते सोडून घेत नाहीत. त्यांच्या ठिकाणी सहजच सिद्धी आहे. ते बांधल्याच जात नाहीत आणि सुटायचा तर प्रश्नच नाही. फरक एवढा आहे. पण हाच दृष्टांत एक गुरुजीनं सांगितलेला, कारण तोच त्या ग्रंथामध्ये नमूद झालेला असावा. सोनपेठला, आपल्या सोनपेठला, तिथं प्रत्यक्ष नाव घेऊनच सांगितलंय गावाचं, मारुतीचं मंदिर आहे, बाजाराच्या जवळचं. तर त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ लोक दर्शनाला यायची. पण एके दिवशी त्या वेळेला एक फकीर तिथं आला सोनपेठला आणि ते माणसं पाहून तिकडे गेला. त्यावेळेस तो माणसांना काय म्हणाला, हा जो मारुती आहे तुमचा, तो मी मारुती त्याला चलवीत बाहेर आणतो, त्याला चलवीत मी बाहेर आणतो. त्यावेळेस लोक आश्चर्यचकित झाले, म्हणले हे कोणतरी साधू अवलिया दिसायला. पण सोनपेठ मध्येच एक दुसरा मांत्रिक होता, त्याचं नाव पण सांगितलेलं, पण त्या काही लक्षात नाही आता. मग त्याला बोलून आणलं लोकांनी की अशा ना असा माणूस आलाय, चल बरं असं म्हणायला ते. मग तोही आला पटकन आणि मग तो जे म्हणू लागला मी मारुती बाहेर चलवीत आणतो, तर तो म्हणाला मी त्या 12वावरची शिळा होती मोठी, 12 समोर, त्या दवाखान्याच्या समोरच 12, तिथं मोठी शीळ होती. तो सोनपेठ मध्ये राहणारा मांत्रिक तो म्हणला मी ती शीळ इथपर्यंत आणतो चलवीत. मग त्या दोघांची खडाजंगी चांगली झाली. मी असं करतो, मी तसं करतो, नुसतं म्हणायतले तसं. लोक म्हणले अहो काय ना काहीतरी दाखवा ना, कोणीतरी एक जण करा ना काहीतरी. तर मग तो फकीर म्हणाला आणा शीळ दाखवून, तुम्ही जर शीळ इथपर्यंत आणली तर मी मारुती बाहेर काढतो. म्हणला अगोदर मी काढला असता मारुती बाहेर, पण लोकांच्या नाराज्या होत्या, मला शीळ दाखवा तुम्ही आणून इकडं. मग त्यानं शीळ चलवीत आणली आणि त्याच्या मांडीवर बसविली. मोठी शीळ होती, मांडीवर बसविली. पण त्याला तेवढी विद्या नसेल ती बाहेर काढायची. मग कशाची त्याला उचलत ना ती शीळ, लागला आरडायला. मग यांनीच ती शीळ उचलली आणि बाजूला केली. त्यावेळेस तो सर्वांना शरण आला तिथं. म्हणजे योग्यांचं कसं असतं, एकेरी विद्या असते, ती दुहेरी नसते. काय कायला इचू उतरायची तो चढवा येत नाही, आणि काय कायला अशी विद्या असते. आता ते खरं आहे का खोटं आपल्याला काय माहित नाही, पण असं जगामध्ये चलायले है का नाही. तसं योग्याचंही कसं असतं हे योगी झाल्याशिवाय कळायचं नाही,
है का नाही? आणि मग योग्याचं सामर्थ्य, मांत्रिकाचं सामर्थ्य हे कुठं असतं आणि कोणाजवळ असतं हा स्वतंत्र विषय आहे. मग असंच माऊलींच्याही चमत्कारावर लोक संशय घेतात की जड भिंत कुठं चालत असते का? प्राणी रेडा बोलत असतो का? हा, हो ना, रेडा वेद बोलत असतो का? असे अनेक चमत्कार केलेले आहेत, पण तो संतांचा अधिकार आहे. कारण ते काय करतील, जसं कर्मामध्ये शक्ती आहे, मंत्रामध्येही शक्ती असत. शक्ती आता आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नाही म्हणून आपल्याला त्याचा अनुभव नाही, पण अनुभव आल्याच्या नंतर यथार्थ ज्ञान होतंय, है का नाही? पण आपल्याला ज्ञान नसताना त्याच्याबद्दल अशक्य असं म्हणता येईल का? असं होऊ शकत नाही, असं होत नसतं. प्रकृतीच्या विरोधात होईल. अघटित घटना मानवाला करता येत नाहीत, त्या ईश्वरालाच करता येतात. पण या ठिकाणी ग्रंथकार असे सांगतात की योगी पुरुषाला काही चमत्कार करता येतात. मग ते कसे का आसनात पण दाखविता येतात. पण एवढं आहे की सिद्धांत मतानं चमत्कार हा चमत्कार नसतो. चमत्कार हा चमत्कार नसतोच. हा चमत्कार बघणाऱ्याच्या दृष्टिकोनाकडून असतो, करणाऱ्याच्या दृष्टिकोनाकडून नसतो. एवढं मात्र नक्की आहे. मग आपण कशी संगती लावायची ती लावून घ्यावी, है का नाही? मग एवढं असून जी माया कार्य शरीर आहेत ते तर सर्व कार्य करता आहे. एवढं हे जगत जे झालं आहे, आता हा चमत्कार नाही का? कसं झालं, कशापासून झालं? आता ही वरवरची संगती आहे, शास्त्र ही संगती लावते ना. नाही, जगत पंचमहाभूताचं झालं आणि पंचमहाभूत मायेची कार्य आहेत आणि ती माया चैतन्याचे आश्रित आहे, अशी संगती लावतात. पण जगताला निर्माण करण्यासाठी पहिले संस्कार कुठून आणले? पहिले संस्कार हे कुठून आणले? जीवानं कधी कर्म केलं होते की त्याच्या संस्कारामुळे तो जीव झाला? सुरुवातीला जीव तर ब्रह्मरूपच आहे ना. शास्त्र आता जीवाला ब्रह्मरूपातच सांगायलेत ना. मग मुळातले संस्कार जीवाला कुठून आले? ईश्वराजवळ हे संस्कार. तिथेही शास्त्राला म्हणावं लागतं की जीव अनादि आहे म्हणून. तिथेही उत्तर देता येत नाही, अनादि म्हणूनच सांगावं लागतं. तसं जगत अनादि आहे आणि माया ही अनादि आहे, ईश्वर ही अनादि आहे, ब्रह्म ही अनादीच आहे आणि यांचा संबंध अनादीच आहे. हे असे अनादि म्हणून त्या ठिकाणी शेवटी उत्तर द्यावं लागतं अनादि म्हणून. अनादि म्हणे कधी उत्पन्न झालेत हे माहित नाही. वेद कसा आहे? अनादीच आहेत. मग वेदाचं लिखाण कोणी केलं? अनादीच मानल्यावर. म्हणजे काही काही प्रश्नाचे उत्तर नाहीत. मग वेदाची उत्पत्ती ही आताच सृष्टीच्या बरोबर झाली का? अनादि म्हणल्यावर सृष्टी तर किती वेळेस उत्पन्न झाली, किती वेळेस त्याचा नाश झालाय. आणि वेद कधीच येत?
मग ही वेदाची उत्पत्ती कशी आहे? तर ईश्वर करतो का वेदाची उत्पत्ती? मग कारण हे तर अगोदरचेच आहे. ईश्वर काय करतो? पूर्वीचेच जे संस्कार आहेत तेच मांडितो पुढे. जसं लक्ष्मी आली की आपण घरातलं सगळं त्याच्यात मांडतो. ईश्वराचं तसं काम आहे. जे मनात आहे का नाही? आपण काय लक्ष्मी काय बाहेर हे करून आणतो का? ते घरातलंच. तसं ईश्वराच्या त्या मायेमध्ये ठेवलेलं तेच काढतो तो बाहेर आणि तेच मांडितो इथं असं जग म्हणून. ह्यात लक्ष्मी आहेत त्याच्या. मग हे ते बाहेर काढतो म्हणजे अगोदर कुठे असतंय? मायातच असतंय, है का नाही? मग हे मायात कधीपासून आहे जग? सूक्ष्म रूपानं अनादीच म्हणावं लागतंय. कधीपासून? तर अनादी. अनादी म्हणजे सांगता येत नाही कधीपासूनच आहे ते. हे पहिलंच आहे. हे असंच असतंय. याचा नाश होत नाही. झाला तरी लय होईल पण नाश होत नाही. कारण नाश होण्यासाठी वस्तू सत्य असावी लागते. नाश होण्यासाठी वस्तू, कारण नाश झाल्यावर तिचे काहीतरी त्या ठिकाणी राख तरी असावं, हाड तरी असावं, काहीतरी नाश झालेला कळाव. इथं नाश याचा झालाय गडी. जसं आपण मड जाळल्यावर त्या ठिकाणी हाड दिसतात, तसं काहीतरी माग खून सोडायला पाहिजे ना नाश झाला तर. पण हे जगत कल्पित आहे म्हणून याचं काहीच माग राहत नाही. पण कधी? प्रळय कालामध्ये. मग याचं काहीच राहत नाही तर मग राहायला पाहिजे. मग वेद कसा राहिला प्रळय काळामध्ये? त्या वेदाचं जतन ईश्वर करतो असं म्हणून सांगितलंय. वेदाचं जतन कोण करतो? ईश्वरच करतो. आणि जर वेदाचं जतन नसतं ईश्वरानं केलं आणि जिवाळा तसंच पाठविला असतं तर आपल्याला आपलं काय झालं असतं? मग जीवाचं काहीच खरं नव्हतं. म्हणून हे जे राहटी चाललेली आहे ही अनादी कालापासून आहे. पण ही जी राहटी आहे ही काही वास्तविक सत्य नाही हे सांगायचंय. कसं आहे? हे मायावीच आहे. कारण हे जी सत्य वस्तू असते ती अशी उत्पन्न येतच नाही. जी सत्य असते का ती उत्पन्न होतच नाही. ती असती, ती असती. तसं ब्रह्म कसं आहे? अस्थिरूपानं आहे का नाही? आणि जगत भाती रूपानं आहे का नाही? आणि आवडणारा आहे का नाही? मग आवडणारा आहे म्हणून त्याच्यामध्ये आनंदता आहे का नाही? भाती आहे. हे भाती स्वरूप कोणाचं आहे? जगताचं आहे. मग हे भाती रूप कुठून आलंय? अस्तित्व याला कुठून आलंय? कोणाच्या अस्तित्वावर आहे? ब्रह्माच्या अस्तित्वावर आहे. मग भातित्व तरी कुठून यायलंय? मग हे जे जीव झालाय ब्रह्माचा जीव झालाय. जीव कोणाचा झालाय? ब्रह्माचा जीव होतो का? आणि मग कसा झाला? मग जे आपण आता आपल्याला जीव म्हणून वाटायला लागलो, आता आपण जीव झालो, हे जीव कशाचे आहेत? ब्रह्माचेच आहेत ना. मग ब्रह्माचे जीव होतात का? मग हा सगळा कशात आहे? भ्रम आहे का नाही? मग यालाच म्हणायचं माया आहे. ही माया आहे. मग मायेने ईश्वराचे जसे शरीरे आहेत तसंच सर्व मायाचंच आहे. सर्वच मायाचं आहे. पण
जीवाला अविद्या उपाधी लागल्यामुळं अज्ञान झाले. अविद्या उपाधीनं त्या कल्पनेमध्ये याला अज्ञान झाले. म्हणजेच विपरीत भावना, विपरीत ज्ञान झाले. जीवाला विपरीत ज्ञान झाले. म्हणून त्या ठिकाणी त्या विपरीत ज्ञानालाच अज्ञान म्हटलंय. विपरीत ज्ञानालाच अज्ञान म्हटलंय. आणि ते विपरीत ज्ञान का म्हणून आलंय? सत्य ज्ञान कळाना म्हणून. म्हणून ते विपरीत ज्ञान आहे. आणि अज्ञान तर नाहीच नाही. अज्ञान कुठेच नाही. ते सापडायला गेलं तरी सापडत नाही अज्ञान. अज्ञानच नाही. पण कधी नाही? सिद्धांताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर. पण सिद्धांत जर आपल्याला नसला कळाला तर अज्ञान मानावं लागेल. ब्रह्माचं ज्ञान जर नसेल तर अज्ञान मानावं लागेल. कारण ज्ञान नाही म्हणणंच अज्ञान आहे का नाही? पण अज्ञान मानायचं तर हे अज्ञान कोठे राहील? याला कोण जागा देईल? ते शब्दानं निवृत्त होतंय का? शब्द हे अज्ञानाची निवृत्ती करतात, आहे का नाही? मग वृत्ती ज्ञान हे वृत्ती ज्ञान कशाची निवृत्ती करतं? अज्ञानाची निवृत्ती करतं, आहे का नाही? म्हणून हे वृत्तीच्या अलीकडचे सगळे खेळ आहेत. वृत्तीमध्येच खेळ येत आहे. आणि वृत्ती मावळली की कोणताच खेळ नाही. जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत पिक्चर चालू असतो. लाईट गेली की सगळं बंद होत आहे. तसं वृत्ती ही परमेत्म्याचीच आहे. वृत्ती परमेत्म्याचीच आहे. आणि त्या वृत्तीला जीव म्हणावं. ती वृत्तीच कोण आहे? जीव आहे. कारण तिच्यामध्ये ज्ञान आहे. आणि ते ज्ञान ब्रह्म आहे. ते ज्ञान ब्रह्म आहे. म्हणून वृत्तीमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. म्हणून वृत्ती जाणायली. कारण जाणणारं ब्रह्मच आहे. कारण ज्ञानानंच जाणणं घडतं. ज्ञाना वाचून जाणणं घडतच नाही. मग ज्याला जाणणं घडा नाही त्याच्या ठिकाणी अज्ञान मानावं लागतं. कोणचं अज्ञान? न जाणण्याचं. अज्ञानाचं स्वरूप आता म्हणजे असं वेगळं अज्ञान कुठे मानायचंच नाही. न जाणणे म्हणजेच अज्ञान. न कळणे म्हणजेच अज्ञान. असं काही ते अज्ञान गवसत नाही, काही नाही. अमुक असं असतंय म्हणून ते तसं नाहीच. तसं ते अज्ञान हे वृत्ती आहे तोपर्यंतच अज्ञान आहे. आणि वृत्ती मावळली की मग ज्ञानही गेलं आणि अज्ञानही गेलं. मग त्या ठिकाणी फक्त एक असणार जे निर्गुण निराकार तत्व ते आहे रूपानं अस्तित्वात असत. त्याच्यामध्ये कधीही उणेपणा येत नाही. असं असणारं ब्रह्मतत्व ते आपलं स्वरूप आहे. आणि हे विशेषीकरण जे व्हायलंय हे सुद्धा कल्पितच आहे. विशेष जे आहे ते सुद्धा कसं आहे? कल्पितच आहे. जसं अज्ञान हे कल्पितच मिथ्या सांगितलंय तसं विशेष स्वरूप सुद्धा. आता ईश्वराचे स्वरूप कसे आहेत ना? हे कल्पनेतलेच आहेत ना? विशेषालाच आलेले आहेत ना? मग यांना कसं द्यावं लागेल स्वरूप यांचं? कारण उपाधी कशी आहे? कल्पनेतली आहे. म्हणून हे सर्व ते ईश्वराचे जे कार्य आहेत, जगत निर्मिती करणं, अमुक करणं, हे करणं, हे सर्व मिथ्य आहे. आता तो कारभार मिथ्या ईश्वराचा, तर इथं जीवाचा कुठला खरा मांडायचा? जीवाचा. आता ती लक्ष्मी सत्य ठरा नाही तर ह्या जीवानं बांधलेल्या लक्ष्म्या कधी सत्य ठरते? आणि लेकरं लक्ष्म्या खेळू लागले तर त्या गावा खऱ्या ठरत्या.
ते तर प्रातिभाषिकच झालं, पण हे आपलं व्यावहारिक सुद्धा. खरं तर ते लक्ष्मी आणि ही लक्ष्मी हे व्यावहारिकच आहे. म्हणून ह्या ज्या क्रिया व्हायलेल्या आहेत, प्रतीतीला जे आपल्याला जगत यायलेलं आहे, प्रतीती होत आहे, आणि ज्याला व्हायली तो, ज्याला प्रतीती व्हायली तो, प्रतीती आणि प्रतीतीनं व्हायलेलं भान, पाहणारा जन पाहायलाय ते आणि जे दिसायलंय ते, ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी मिथ्या आहे. पण या ज्ञानावर आरूढ होण्यासाठी साधनेची पकड खूप चांगली असावी लागते, तेव्हा या ज्ञानावर वरती आरूढ करता येते. पण या ज्ञानावर साधक जर आरूढ झाला तर त्याला कसल्याही प्रकारची चिंता, भय, आस होत नाही, दुःख होत नाही, जन्म मरणाचा शोक नसतो, संशय नसतो, विपर्यास नसतो, सर्व मावळून गेलेला असतंय, तो चिदानंद स्वरूप होऊन गेलेला असतो. कारण त्याच्या ठिकाणी अज्ञान सापडून सुद्धा गवसत नाही, नावाला सुद्धा त्या ठिकाणी अज्ञान गवसत नाही, आणि अज्ञानच नाही. पण ज्यांना ज्यानं अज्ञान मानलेलं आहे, ज्याला ज्याला ब्रह्मज्ञान नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञान त्यानं स्वीकारलेलंच आहे. मग ते अज्ञान निवृत्त करण्यासाठी शब्दाचा त्या ठिकाणी काय करावा लागतो? बोध करावा लागतो. आणि तो बोध कल्पित गुरुकडूनच होत असतो, कारण ते अज्ञान हे कसं आहे. म्हणून कल्पित गुरुकडून कल्पित बोध कल्पित शिष्याला करावा लागतो. कारण वेद मिथ्या आहे, गुरु मिथ्या आहे, आणि बोध करून घ्यायलाय तोही कसा आहे. पण हे मिथ्यात्व कळणं फार कठीण आहे. आसक्ती सुटल्याशिवाय मिथ्यात्व कळत नाही, अज्ञान गेल्याशिवाय माया कळत नाही, आणि मायात गेल्याशिवाय हे सगळं कळत नाही. मायानंच कळतं, कारण मायानंच हे सगळं केलंय, म्हणून मायात दृष्टी यावी लागेल ना. त्यालाच ब्रह्मदृष्टी म्हणतात, तत्वदृष्टी त्यालाच म्हणतात. त्या दृष्टीनं सगळं काय कळतं, काय कळायचं शिल्लक राहतच नाही. हे अमुक मला कळाना म्हणायला, एकदा मिथ्यात्ववाद कळाला की नाही म्हणले जीव तरी मिथ्या असते, देवाला कसं मिथ्या म्हणावं, अवतारी पुरुषाला कसं मिथ्या म्हणावं, गुरुला कसं मिथ्या म्हणावं, वेदाला कसं मिथ्या म्हणावं, हा संशय शिल्लक राहतो. पण एकदा मिथ्यात्व निश्चय झाला की सगळंच मिथ्यात्वामध्ये येतं. कारण काही उरू द्यायला जमत नाही, सगळे हे व्यावहारिक सत्य मधलंय, आणि व्यावहारिक सत्ता प्रातिभाषिक सत्तेच्या समान आहे, काहीही फरक नाही. मग व्यावहारिक सत्ता कुठपर्यंत आहे? ब्रह्मदेवापर्यंत आहे, कारण तोच उत्पत्तीला कारण आहे. आणि उत्पत्ती केल्याच्या नंतर विष्णू याचं जतन करायला आहे का नाही, आणि वेळ आली की शंकर मारायला. मग ह्याच मंदिरातले देव सत्य आहे, मिथ्या आहेत असं शास्त्र म्हणतं. हेच नाही, इतकंच नाही, शास्त्र ते सुद्धा म्हणतंय तसंच आहे. आणि हे मी ज्या शास्त्रातून बोलायलो का, शास्त्र म्हणतंय मी ज्या शास्त्रातून बोलायलो ते सुद्धा कसं आहे. अहो मिथ्या म्हणणं सुद्धा तो म्हणतो हे माझं मिथ्याच आहे म्हणणं. आता याच्या पलीकडे संपलं. मिथ्या म्हणणं सुद्धा. मग हा आपणाला चमत्कार म्हणून वाटा नाही का? हे जगत हे काय, आता याच्यामध्ये काय कार्यकारण भाव लावा? अमुक सत्य म्हणून सांगायला कार्यकारण भाव सांगावं लागेल ना. मग कार्यकारण भाव लागतो का? उगा समाधानापुरता कार्यकारण भाव लावलेला आहे. कसा? ह्या जगतातले जीव पंचमहाभूताचे येत. मग आता का नाहीत का? हा, मग लग्न कशाला करायचे? पंचमहाभूतापासूनच होते ना लेकर. पंचमहाभूताचे शरीर आहेत ना. पण तशी प्रत्येक जीवाची कल्पना झालेली, त्या कल्पनेमध्ये ते
मानित नाहीत, पण ते पंचमहाभूतातूनच होतात. कोणी कोणाला लेकरू होत नसतंय आणि कोणी कोणाचा बाप होत नाही, कोणी कोणाची माय नाही. इथं कसं आहे, अशी तुझ आपल्याला दृष्टी नाही. लेकराची माय वांज आहे. लेकराची माय कशी आहे? वांज आहे. आणि त्या लेकराचा बाप संन्यासी आहे. लेकराचा बाप संन्यासी आहे. आणि त्या लेकराचा आजा निपुत्रिक आहे. लेकराचा आजा निपुत्रिक आहे. मग या लेकराचं काय सांगावं आता बघा बरं. याला अस्तित्व लेकराला. त्याची माय कशी आहे? आणि तिचा नवरा संन्यासी. आणि त्या लेकराचा आजा निपुत्रिक आहे. हे कसं? आणि ते लेकरू तर हाय दिसायलंय ना, पण याची ख्याती अशी आहे, याच्याहून वेगळी याला. कारण हे जगत झालंय, हे कोणापासून झालंय? माया. ती कशी आहे? वांज आहे. वांज गाय दुभती, ऐशी देवा तुझी ख्याती. पुढचं हे आहे ना मला, पण अभंग पाठ होता, पण लय दिवस झालं पाठ करून, त्याचं काही हेच झालं नाही. वांज गाय दुभती हे मात्र माहित आहे. ऐशी देवा तुझी ख्याती. मग माया ही कशी आहे? मग तिच्यापासून काय होईल का? हे जगत तिचं म्हणता येईल का? तिचं लेकरू म्हणायचं तर? आणि तिच्यामध्ये जे चैतन्य आहे, विशेष चैतन्य, हे कसं आहे? संन्यासी आहे. ते कसं आहे? संन्यासी आहे. कारण त्याचा संग कोणाशीच नाही. अधिष्ठान चैतन्याचा उपाधीच्या सोबत संग आहे का? काहीच नाही. म्हणून ते संन्यासी आहे. आणि जे ब्रह्म आहे का आजा, ते निपुत्रिकच आहे. आणि याच्यापासून हे लेकरू झालेले म्हणायचे. याची वंशावळ अशी आहे. आणि मग हे दिसायला ते कसं असन? आणि याला दुसरे आहेत का कोणी कारण? म्हणजे त्याचे स्वरूप तसे येत आणि ते कारण याला दाखवायचे. मग हे जे असं सांगणं आहे, हे सांगणं हे सुद्धा तसंच आहे. हे बोलणंही तसंच आहे. आणि शास्त्रामध्ये उपायही. कारण जशी बिमारी तसं इंजेक्शन. जशी बिमारी असन, है का नाही? मग हे जीवाला आपण जीव झालो तर असं वाटायले, झाला नाही. जीव ब्रह्मरूपच आहे. फक्त त्याला भ्रांती झाली आणि ती भ्रांती काढायची. आणि ती भ्रांती ह्या कल्पित ज्ञानानच निघती. कारण ती भ्रांती कशात झाली? कल्पनेतच झाली. म्हणून कल्पनेत मधलं ज्ञान पाहिजे. पण खरं ज्ञान स्वरूप तो ब्रह्म आहे, आत्मा आहे. ते खरं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कोणाला विषय होत नाही. ते ज्ञान कोणाला विषय होत नाही. ते ज्ञान कोणाला विषयही करत नाही. ते आहे रूपानं जशाला तसा आहे. आणखी त्याला कोणी स्पर्श केला नाही, त्यानंही कशाला स्पर्श केला? दुसरं काय त्याच्या दृष्टीने दुसरं काही नाहीच. तर आपल्या दृष्टीने हे आहे. कारण काही उत्पत्ती झालीच नाही. दोरीवर सर्प नुसता दिसलाय, पण त्रिकालिक अत्यंत अभाव आहे त्याचा. कशाचा? सर्पाचा. दोरीवरल्या सर्पाचा नसतोच तो. मग दिसायला आहे म्हणून त्याला आहे म्हणायचं का? ती जशी कल्पनेमध्ये आपल्याला प्रतीती आली रज्जूवरल्या सर्पाची, तशीच कल्पनेमध्ये या जगताची प्रतीती यायली. मग ह्या कल्पनेमध्येच आपल्याला पिताही वाटायला, कल्पनेमध्येच आपल्याला मुलंही वाटायले, तर कल्पनेमध्येच बायको वाटायली,
हे सगळं कल्पनेत आहे, वास्तविक खरं नाहीच. तुम्ही म्हणता ना असं कसं होईल हे? हा, प्रत्यक्ष खरं नसतंच. प्रत्यक्ष हे स्वप्न का प्रत्यक्ष नाही का? तिथं कोणी कोणाचं आहे का कारण? आणि त्या ठिकाणी आई बाप मुलं दिसत नाहीत का? मग ते एकूण एकाला कारण आहेत का? हे तरी बरं आहे. मग तिथलं तर लय घोळ आहे. कारण तिथलं आई बाप मुलगा यांची तारीख, जन्म तारीख एकच आहे. तिथं तर आजाबी त्याच तारखेला झालाय, त्याच वेळेला झालाय, त्याच क्षणाला झालाय. एक क्षण सुद्धा इकडं तिकडं नाही. मग मांडीवर खेळायला लेकरू आणि मराय टेकलेला आजा एकाच वयाचे असतात स्वप्नामध्ये. एकच वय आहे त्याला, पण त्या ठिकाणी आपल्याला विस्तीर्णता दिसते का नाही? मुलगा 1 वर्षाचाच आहे का नाही? आणि आजोबा 80 वर्षाचे येत. मग ती जी विस्तीर्णता दिसते कालाची, त्या ठिकाणचा देशही कसा आहे? मिथ्या आहे. तिथलचा देश कसा आहे आणि कालही कसा आहे, आणि त्याच्यामध्ये दिसणारे पदार्थही, आणि त्याला पाहणारा तरी, हे सगळं मिथ्याच आहे. आणि मग इथं तरी तसं नाही तर कसं आहे? म्हणून म्हणाव हे उगय, शेवटी हे उगच आहे. हा उगच सिद्धांत मला बरा वाटायला आहे का नाही? म्हणून उगार आहे निवांत क्षण शिवाया. मग तू उगाच काय कर, निवांत हो, काय धडपड करू नको, ह्या सिद्धांतावर ठाम राह. आणि जर काही करायला जाशील, काय मिळवायला जाशील, काय प्राप्त करायला जाशील तर जास्त गोच्या खाशील. उगार आहे निवांत शिन शिवाया. कशाला उगाच तू शिन्न सुद्धा वाया होईल. परमार्थ करायलाच ना, तू कशासाठी करायलास? मुक्त होण्यासाठी. तू मुक्तच आहेस ना. कशाला उगाच शिन घ्यायलास? तसा निश्चय कर फक्त. कुठे देवाला येडे घालतोस, कुठे जत्रा करतोस? आता काय करा? पण हा जो भ्रम आहे का, ह्या भ्रमामध्ये तसं करावं लागतं. कारण तसं निश्चय बांधण्यासाठी तशा प्रक्रिया कराव्या लागतात. कारण तीच युक्ती आहे. म्हणून तशी युक्ती शास्त्रानं, वेदानं सांगितलेली, संतांनी तीच युक्ती सांगितली. भ्रमातून काढायचं असलं तर काहीतरी युक्ती करावी लागते. मग ती युक्ती सत्यच असावी लागते, अशातला काही नियम नाही. युक्ती सत्यच असावी लागते. जसा भ्रम झालाय तशीच युक्ती करावी लागते. आणि ज्या सत्यत भ्रम झालाय त्या सत्यत्वीच युक्ती लागती, है का नाही? जर पाल पोटात गेली असली तर त्याच्या पोटातून पालच काढावी लागते. नसली गेली तरीही, है का नाही? अशी ही भ्रांती काढायची. कुणी कोण वेदशास्त्राला काय करायचंय? जीवाची भ्रांती काढायची. येणं प्रकार येणं कसं का व्हायना, पण याला शहाणा करायचंय. हे येडा झालाय ना, याला शहाणा करा. कसं करायचे तसं करा, तुमच्या हिशोबानं. असं वेद म्हणतो. येणं प्रकार येणं, पण शहाणा झाला पाहिजे. जास्त येडा करू नका, जास्त त्याला खड्ड्यात घालू नका. तुमच्याच्यानं जर शहाणा नाही करणं झालं तर कमीत कमीत खड्ड्यात तरी ढकलू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. मग या ठिकाणी जे कल्पनावाद आहे, तो कल्पनावाद हाच या ठिकाणी शास्त्राला सांगायचा आहे की हे सर्व कल्पनेमध्ये होतंय. हे कशात व्हालंय? कल्पनेत व्हालंय. हे वास्तविक असं होत नसतंय. कारण तसे सत्य कारण पाहिजेत ना, तसे सत्य कारणच नाहीत. कारण सत्य असलं असतं तर ते जे ब्रह्म आहे ते सत्य राहिलं नसतं. कारण एकच सत्य आहे, बाकी सगळं विवेकातच सांगितलेलं आहे का नाही? मग या ठिकाणी कारण सुद्धा कशी आहेत? मिथ्याच आहेत. म्हणून ईश्वराची जी शरीरे, अवतारिक पुरुषाची शरीरे ही आहे, कशी आहेत? कल्पनेतलेच आहेत. कल्पनेनेच ती
व्यवहार केला त्यांनी, आणि आपणही कल्पनेमध्येच आहोत, म्हणून तर आपली न त्याची सांगड घातली, आपली न त्याची सांगड घातली, आणि त्याच्या ठिकाणी भ्रम नाही, तर तो आपणाला ह्या कल्पनेतून बाहेर निघण्यासाठी उपाय करतो. तो कल्पनेत कशासाठी आलाय? ते आपल्याला कल्पनेतून काढण्यासाठी तो जीवावर अहो, जीवानं जर त्याची आराधना केली, सगुण उपासनामध्ये जरी केली त्यानं, आणि त्याचा छंद लागला त्याच्या नामामध्ये, त्याच्या रूपामध्ये ईश्वराच्या, तर तो त्याला भेटही देतो कल्पनेत. स्वप्नामध्ये काय झालं नाही यायला? येत नाही का? आता तुकाराम महाराजाला बोध कशात झालाय? स्वप्नातच झालाय, आणि तेच त्यांनी मानलं. म्हणले इथं झाला काय? त्यांना कळालं होतं, कारण इथं बी ही कल्पनाच आहे, तिथं बी कल्पनाच, कुठे बी आपल्याला काय रोज करायला काय, कोणाच्या धुऱ्याला जाणं आहे ना, आपल्या रोजाशी मतलब आहे का नाही? तसं आपल्याला ज्ञानाशी मतलब आहे. तुकाराम महाराजांना तिथंच त्या ठिकाणी बोध करून घेतला. तसंच या ठिकाणी जे त्या पुराणिकाला वाटायले की बाबा हे तुम्ही सांगायलात पंचमहाभूताचे ईश्वराचे देह नाहीत, आणि त्यांच्या ठिकाणी अलौकिक शक्ती आहे, तर गारुड्याच्या ठिकाणी आम्हाला दिसते, मग त्यांनाही ईश्वरच म्हणावं लागेल. पण शिष्य म्हणतो, थोडस वाचूत, 5 मिनिटं राहिली तर. अहो, योग्याच्या शरीरास प्रथम बंधनाचा संभव असतो, पश्चात नंतर योगाभ्यासरूप पुरुषार्थामुळे बंधनाचा अभाव होतो, आणि कृष्ण शरीर तर योगाभ्यासरूप पुरुषार्थ वाचून सहजच बंधन होण्यास योग्य नाही, म्हणजे त्यांना बंधन घडत नाही सहजच, म्हणून देवांची शरीरे भूतकार्य नाहीत. आता एक मुद्दा असा आहे की त्यानं एक आनंदगिरी नावांच्या साधूचं, संताचं प्रमाण घेतलं होतं, की तो म्हणतो आनंदगिरींनी देव शरीरे भूतकार्य म्हटली आहेत, आणि ती इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात, या अभिप्रायानं म्हटली आहेत. तो म्हटला होता मांडुक्य उपनिषदामध्ये, याच्यामध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये मांडुक्य उपनिषदावर मांडुक्यांनी आनंदगिरींनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, किंवा जे मांडुक्य उपनिषद आहे त्यावर श्रीमद शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे, आणि त्या भाष्यावर म्हणजे त्या ग्रंथावर आनंदगिरीने एक टीका केलेली आहे, जशी ज्ञानेश्वरी गीतावर टीका केली ज्ञानेश्वर महाराजांनी. टीका म्हणजे काय? विस्तार. नाही तर आपल्याला या समाजामध्ये टीका म्हणजे काय, तर त्या अर्थानं नाही. टीका म्हणजे विस्तार करणे. आता गीता 700 श्लोक आहेत, त्या 700 श्लोकाचा विस्तार केलाय, त्याला म्हणायचं टीका. मग तशी आनंदगिरीनी शंकर भाष्य म्हणजे आद्य शंकराचार्यांनी केलेल्या भाष्यावर टीका केलेली आहे, आणि तो आनंदगिरी हा शंकराचार्यांचाच अनुयायी, गुरु शिष्याप्रमाणे नातं त्यांचं. आणि हा काय म्हणतो, आनंदगिरीने काय सांगितलंय की देवांची शरीरे भूतांची कार्य आहेत, है का नाही? मग हा शिष्य म्हणतो, तुम्ही जे असं म्हणतात ना, हे तुमचं म्हणणं, तुम्हाला त्याच्यातला अर्थ कळाला नाही. अहो, आद्य शंकराचार्यांनीच ते देव शरीरे कल्पनेचे शरीरे म्हणून सांगितले. ते कशाचे सांगितले? तर मायाची शरीरे सांगितले. आणि मग त्यांचे जे टीकाकार आहेत आनंदगिरी, ते त्यांच्या गुरुनं सांगितलेल्याच्या वचनाच्या विरुद्ध कसे लिहितील? जरी त्यांना लिहिली असली तर कामून लिहिलं असेल तर ते मनुष्याच्या शरीरासारखे दिसतात म्हणून तसं ते म्हणले असते, हे भूतकार्यासारखेच दिसतात असं म्हणले असते का? त्याचा आता भाव होता का भूतकार्यच?
देवांची शरीरे भूतकार्यच आहेत असं सांगण्याचा थोडाच भाव होता. खुद भाष्यकारांनीच गीता भाष्यामध्ये जीवावर अनुग्रह करण्याकरता मायाबलाने परमात्मा श्रीकृष्ण रूप प्रतीत होतो. भक्तावर अनुग्रह करण्यासाठी हा प्रतीत होतो, म्हणजे त्या भक्ताला दिसतो, प्रत्यक्ष प्रतीतीला येतो भक्तावर अनुग्रह करण्यासाठी असे स्पष्ट म्हटले आहे. आणि त्याचेच टीकाकार आनंदगिरी आहेत. म्हणून शंकराचार्यांच्या विरुद्ध वेदांची शरीरे भूतकार्यच आहेत, देवांची शरीरे भूतकार्यच आहेत असे म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही असे म्हटले पाहिजे. म्हणजेच त्यांचा अभिप्राय हा कळणं महत्वाचं आहे. ते काय म्हणलेत, कसं बोललेत, हे परमार्थात आल्यावर यालाच महत्व आहे. हो, कोण काय सांगायलंय याला महत्व नाही, ते कसं सांगायलंय याला महत्व आहे. कारण त्या सांगण्यामध्ये हेतू काय, हा हेतू जर बरोबर असला ना मग त्याला फल आहे, आणि हेतू जर नसेल मग फल कसं मिळेल. म्हणून जे न्यायमताचं परोक्ष ज्ञान आहे त्याला हेतू काय नाही, म्हणून त्याला फल नाही, आहे का नाही. आणि इकडं वेदांत सिद्धांतामध्ये हेतू आहे, मोक्ष हा हेतू आहे, म्हणून फल आहे. म्हणून हेतू असावा. हेतू चुकीचा असला की मग त्याला मार्ग जरी बरोबर असला तरी काय उपयोगाचा नाही, हेतू चुकीचा असल्यावर. म्हणून हेतू अगोदर बरोबर आहे का नाही हे बघत जाव, लक्ष बरोबर आहे का नाही हे बघत जाव. आधी परमार्थात उडी टाकली, त्या उडी टाकायच्या अगोदरच आपण विचारानं उडी टाकावी. परमार्थात उडी टाकताना विचारानं उडी टाकावी. विचारानं म्हणजे कोण्या विवेकानं. विवेक काय सांगतो, योग्य आहे. विवेकाचं लक्षण काय सांगितलं होतं, आत्माची एक सत्य आणि बाकी सर्व, हा झाला विवेक. मग ते सत्य जाणण्यासाठीच परमार्थात उडी टाकावी. हेतू बरोबर झाला आणि ते सत्य हेतू जर बरोबर असेल तर तो सत्य स्वरूप आपलं आपणाला सापडेल, आहे का नाही, ते कळेल. पण हेतूच जर माहित नसेल तर आणि परमार्थात उडी टाकली कसं करणार, काय गोष्ट तिथं. म्हणून हेतू क्लिअर पाहिजे. म्हणून आपला विवेक सुरुवातीचा जो पाया आहे तो विवेक जर भक्कम असला तर आपली इमारत मजबूत होती. म्हणून परमार्थ हा काय साधा नाही. परमार्थ करणं म्हणजे जगा वेगळं आहे, हे जगातलं नाही. हो, जगातलं नाही, पण हे जगातून बाजूला काढतंय का जगाला बाजूला काढतंय. कोण कुंकड जाईन हो, जगातून बाहेर जाते. जग लहान आहे का आपण लहान आहेत, जग लहान आहे का नाही. जग संकुचित आहे आणि आपण व्यापक आहोत, जगाला बाहेर आहे का नाही. मग दोरीवर उत्पन्न झालेला सर्प हे कसं आहे, कल्पित आहे. त्याला केवढा मोठा जरी म्हणलं तरी कल्पितच आहे, लहान म्हणला तरी. तसं जग मोठे म्हणलं काय बारीक म्हणलं काय, त्याच्या कशी बी लक्षणा करा ते कसं आहे, कल्पितच आहे का नाही. आता चित्रावर मोठ्याला एखादं ताट आहे, त्याच्यामध्ये 50 त्या ठिकाणी व्यंजन आहेत. व्यंजन म्हणजे पदार्थ येत, आणि एखाद्या भुकेलेल्या माणसाला म्हणला तुम्हाला काय खायचे तर खा. बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवण या तृप्त कोण झाला, तिथं त्याची भूक शांत होईल का. तसं या जगतामध्ये आपण कितीही विषयामध्ये आनंद घेतला तर आपली भूक शांत होईल का, म्हणजे स्वरूपाचा आनंद आपल्याला मिळणार. कारण हे मुळात मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे. म्हणून याच्या ठिकाणी हे केवढंही असलं आणि कितकुसं असलं पण हे कसं आहे, मिथ्या आहे ना. हे
दोरीवरला सर्प मोठा असला काय आणि लहान असला काय, शेवटी ते कसं आहे, नसल्याच्या गणतीत आहे. हा, ते दिसताना नाही, दिसायच्या आधी नाही, आणि दिसल्यानंतर बी, म्हणजे तिन्ही काळात त्याला सत्ता नाही. तशी या जगताला तिन्ही काळात सत्ता नाही. अगोदरही नव्हतं, आताही नाही, आता बी नाही, आणि नंतर बी नाही. नाहीच. पण आता जे दिसायले का, ते दिसणं कसं आहे, दोरीवरल्या सर्पाप्रमाणे आहे. ह्या सत्तेमध्ये राहून जर आपण या जगतात राहिलो, तर याच्यामधला ह्या जगताचा जो परिणाम होतो दुःखाचा, तो परिणाम होत नाही अंतःकरणावर आपल्या. म्हणून आपलं अंतःकरण मायावी बनवावं, आणि त्या मायावीचे अंतःकरण पण आपलं तसं समज नाही. हे अंतःकरण मायावी नाही तर काय. आता इकडून मी बोलायलो आणि तुम्ही ऐकायलो, तुम्ही ऐकायलात, हे काय आहे? हे कसं ऐकू यायले, कोण ऐकायले, कशानं ऐकू याले, बोलणारा कशानं बोलायलाय, मग हे अंतःकरणच काय आहे? हा, हे जादूच आहे. अंतःकरण म्हणजे हा, जादूची कांडीच आहे ती. बघा ना, मन दिसतोय का, अहंकार दिसतोय का, बुद्धी दिसती, आणि सगळं तर तेच करीत. हे सगळं कसं स्वप्नामध्ये जसं होत आहे ना, तसंच व्हालंय. हे याच्यात काहीच फरक नाही, फक्त हे व्हालंय हे आपल्याला कळायलंय ना. मग हे कशानं व्हालंय याचा विचार करावा, ते जाणून घ्यावा, आणि आपण आपलं याच्या नादी लागून, हे लचांड आहे, याला लचांड म्हणते बरं का. हे लचांड माग लावून घेऊ नये माणसानं, हे लचांड लवकर सोडून टाकावं. ह्याला खरं म्हणून धरून बसण्यात काहीच मजा नाही. हे कवा धोका देईल, कल्पना. अहो, मिनिटाला कल्पना बदलती, सेकंदाला कल्पना बदलती. हळद लागलेले नवरदेव लगन लागत नाही त्याची. हळद लागले लगन किती किळ असतोय लागायला, पण मोडत आहे नव्हे. लगन लागताना नवरी पळून जाते. हे म्हणजे स्वप्नात जसं अचानकच काही बी येतंय, दिसतंय अचानकच, काही ठराव नसतंय, काही नाही. तसं नवरदेवानं का ठराव केला होता का लग्नात बायको पळून जाईल म्हणून तिला धरून बसाव, पण ती जाती का नाही, तसं काही माहित नसतंय. हे सगळं प्रतिभिज्ञा व्हायलंय, पण आपल्याला वाटायला अभिज्ञा आहे. बरोबर म्हणलो का उरपाट म्हणलो? हे दिसायलेलं सगळं अभिज्ञा रूपच आहे, प्रतिभिज्ञा रूप नाही. हे कालचं आज नाही, कालचं आज नाही, आजचं उद्या नाही. कालचे आपण नाहीत आणि आजचे आपण उद्या नाहीत. हे सर्व कसं आहे, हा, रोज नवीन, घंट्याला, मिनिटाला नवीनच आहे सगळं हे. पण तसा अनुभव, आणि तेच अनुभव आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, शास्त्र देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच अनुभवावर शिष्याला, श्रवणकर्त्याला आणावं लागतंय, तेच फळ आहे. हा अनुभव एकदा प्राप्त झाला की त्याचं परमार्थ करायचं काम संपत आहे. पुन्हा मग हे कळालं की मग काम नाही, झालो पायी रिकामा. तुका म्हणे आता परिणली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. या स्थितीवर येण्यासाठीच हा कल्पनावाद स्वीकारावा लागतो. पण अध्यासवाद गेल्याशिवाय कल्पनावाद, अध्यास जावं लागते आधी आणि मग कल्पनावाद. मग आता आपण अध्यास निवृत्ती केली म्हणून हे सांगण्याची इच्छा व्हायली. अगोदरच का म्हणून नाही सांगितलं तुम्हाला त्याची वेळेस? आता काय ज्ञानाध्यास सांगायचाय ना, मग ह्याच्यात काय ना काहीतरी आता कोकू तर लावावं लागेल ना. काय म्हणले लगन लागलं, कोकू लावलं तर काय केलं, कुकू लावावं लागतं. लगन लावायचं म्हणल्यावर आधी कुकू, मग कुकू लावल्याशी लगनच लावता येत नाही ना. मग जीवाला ब्रह्मरूप करायचं म्हणलं त्याला कुकू तर लावा लागेल ना, तू ब्रह्मरूप आहेस. हा कल्पना म्हणून सांग, हे कुकू आहे. कल्पना म्हणून सांगणं हे काय? हा, असो, आज हे संपवायचं होतं.
पुंडलिक वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव